मंडळी, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी पोलीस यंत्रणा आपल्याकडे अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकते. अशा कितीतरी घटना असतील ज्यात पीडित कुटुंबाला न्याय द्यायचं सोडून ही यंत्रणा आरोपींच्या बाजूनं उभी राहिल्याचं आपण पाहिलंय. आता असेच गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजानं केलेत. तर प्रकरण आहे 35 वर्षीय ट्रॅक्टर चालक श्रीराम हरिश्चंद्र गायकवाड यांच्या संशयास्पद मृत्यूचं. श्रीराम गायकवाड यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. नंतर त्यांच्या पुतण्याला फसवून आणि इतर कुटुंबाला अंधारात ठेवून मृतदेहाचं परस्पर पोस्टमॉर्टम करण्यात आलं, असा आरोप पीडित गायकवाड कुटुंबाने केलाय. एवढंच नाही तर या घटनेला आज 23 दिवस उलटून सुद्धा अजूनपर्यंत पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाहीये. आणि हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आरोपीनं पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार केल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला गायकवाड कुटुंबाला न्याय मिळत नसल्यानं अखेर 14 जून पासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण अधिक गंभीर बनत चाललंय. पण पीडित कुटुंबाच्या मागण्या काय आहेत, या घटनेबद्दल गायकवाड कुटुंबीय आणि पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय, सगळं प्रकरण व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, ही धक्कादायक घटना कन्नड तालुक्याच्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या घटनेतील मयत व्यक्ती श्रीराम हरिश्चंद्र गायकवाड हे बोरसर बुद्रुक या गावातील रहिवासी असल्याचं समजतंय. तर 23 मेच्या रात्री ते गावातील एका शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरटी करण्यासाठी गेले होते. आता एका बाजूला असं सांगण्यात येत आहे की बराच वेळ उलटूनही ते परत न आल्यानं शेतमालक व इतर दोघांनी शेतात जाऊन पाहणी केली असता श्रीराम गायकवाड शेतजमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यावर त्यांना तातडीनं गावात आणून कुटुंबियांना माहिती देण्यात आली आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पण दुसऱ्या बाजूला श्रीराम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांनी आपल्या पतीला कामासाठी नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. मुख्य आरोपी किशोर कचरुगोरे याने जुन्या वादातून हा खून केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबीय आणि आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी लावून धरली आहे. पण देवगाव रंगारी पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं आता 14 जून पासून न्याय द्या, न्याय द्या, आम्हाला न्याय द्या असं म्हणत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. देवगाव रंगारी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू असून मयत श्रीराम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड, त्यांचं कुटुंब, नातेवाईक तसंच एकलव्य भिल्ल समाज संघटना आणि इतर समाज बांधव या आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषण स्थळी लावण्यात आलेल्या पोस्टरवर मयत श्रीराम गायकवाड यांना मारहाण झाल्याचे काही फोटो स्पष्टपणे दिसून येत आहेत. हा खूनच आहे असं म्हणत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे 4 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. तर पहिली मागणी आहे ती म्हणजे सदर प्रकरणी पोलिसांनी तात्काळ FIR दाखल करून निष्पक्ष व सखोल तपास करावा. दुसरी मागणी, मुख्य आरोपी किशोर कचरुगोरे याला त्वरित अटक करून मारहाणीच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात यावं. उपोषणकर्त्यांची तिसरी मागणी आहे ती म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबास शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सवलती प्रदान करण्यात याव्यात. आणि चौथी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मृत व्यक्तीच्या पत्नीला दिल्या जाणाऱ्या धमक्या त्वरित थांबवून तिच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी प्रशासनानं घ्यावी. तसंच धमक्या देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दरम्यान उपोषणाला बसलेल्या एका नातेवाईकानं माहिती देताना सांगितलं की श्रीराम हरिश्चंद्र गायकवाड यांना बेदम मारहाण करून घरी आणण्यात आलं. ते शेतात नांगरटी करण्यासाठी गेले होते, पण तिकडूनच मारहाण करून त्यांची थेट डेड बॉडीज घरी आणण्यात आली. त्यानंतर आम्ही तात्काळ देवगाव रंगारी येथील पोलीस ठाण्यात गेलो, पण पोलिसांनी आमची FIR सुद्धा घेतली नाही. आता आमचे 20 ते 25 दिवस निघून गेले तरी पोलीस सहकार्य करत नसल्यानं आम्हाला न्यायासाठी आमरण उपोषण करावं लागतंय. तर या घटनेसंदर्भात मयत श्रीराम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांनी दिलेली माहिती तर आणखीनच चक्रावून टाकणारी आहे. त्या म्हणाल्या की 23 मे 2026 रोजी रात्री माझ्या पतीला घरातून शेतात नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी किशोर कचरुगोरे यांनी त्यांना बेदम मारहाण करून फरफटत नेऊन त्यांचा खून केला. मृतदेहाच्या पाठीवर फरफटलेल्या जखमा, डोक्यावर मार आणि डाव्या डोळ्यावर निळसर खुणा स्पष्ट दिसत होत्या. इतकंच नाही तर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं आमच्या निष्पाप पुतण्याला फसवून तुझ्या काकाला उपचारासाठी तातडीनं हॉस्पिटलला न्यायचंय
असं सांगून परस्पर पोस्टमॉर्टम उरकून घेतलं. आम्ही अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी समाजातील असल्यानं देवगाव रंगारी पोलीस आम्हाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवत. तिथल्या पोलिसांनी मुख्य आरोपी किशोर कचरू गोरे याच्याकडून पैशांची मोठी देवाणघेवाण करून हत्येच्या गुन्ह्याऐवजी या घटनेची केवळ अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि गंगापूर DYSP कडे आम्ही वारंवार लिखित तक्रार करूनही 20 दिवस न्याय मिळालेला नाहीये. अखेर पोलिसांच्या दडपशाही विरोधात आम्ही आमरण उपोषणाला बसलोय. आम्हाला आता तरी न्याय द्या, अशा शब्दात सुनीता गायकवाड यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. तसंच जर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली नाही तर त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा देखील दिलाय, ज्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. तर दुसरीकडे या घटनेबद्दल देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी सांगितलं की या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार श्रीराम गायकवाड यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं असून इतर अहवाल प्राप्त होणं बाकी आहे. सध्या सगळ्या बाजूंनी तपास सुरू असून तपासातील सर्व बाबींची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती या API गोरे यांनी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI संतोष भालेराव या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं समजतंय. त्यामुळे श्रीराम गायकवाड यांच्या मृत्यूमागील नेमकं सत्य काय आहे असा प्रश्न पुढे येतोय. सध्या तरी पीडित कुटुंबानं केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आहे. त्यांच्या मागणीनुसार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का आणि जर तपासात संबंधित व्यक्ती दोषी आढळले तर त्यांच्यावर काय कारवाई होईल ते पाहणं आता महत्त्वाचं असेल. बाकी संभाजीनगरच्या वेरुळलेरी परिसरातील जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण देखील चर्चेत आहे. पोलीस आणि वाळू माफियांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप बोरसे कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर आरोपींना अटक होऊन 24 तासाच्या आत लगेच त्यांची सुटका देखील झाली. या प्रकरणात देखील पोलिसांनी सुरेश बोरसे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं म्हटलंय. थोडक्यात दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.